नमस्कार. आज आपण माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारलेले 3 प्रश्न आणि महादेवांनी त्यांची दिलेली उत्तरे याविषयी माहिती बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मनुष्य सुखी व धनवान कसा होतो? दुसरा प्रश्न आहे, कर्जात बुडलेला व्यक्ती कर्जमुक्त कसा होतो? तिसरा प्रश्न आहे, लक्ष्मी मातेला प्रसन्न कसे करावे? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. एकदा भगवान शिव माता पार्वतींबरोबर भ्रमण करत होते आणि तेव्हा माता पार्वती भगवान शिव यांना विचारतात, माझ्या मनात 3 प्रश्न पडले आहेत. जर तुम्ही माझ्या तिन्ही प्रश्नांचे उत्तरे द्याल तर माझे समाधान होईल, तर मग माझ्या मनाला शांती लागेल. यावर भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3 प्रश्न विचार. मी तुझ्या तिन्ही प्रश्नांचे उत्तरे देऊन तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेल. मग माता पार्वतीने आपले तिन्ही प्रश्न विचारले. मनुष्य सुखी व धनवान कसा होतो? कर्जात बुडलेला व्यक्ती कर्जमुक्त कसा होतो? व तिसरा प्रश्न, लक्ष्मी मातेला प्रसन्न कसे करावे? यावर भोलेनाथ म्हणता, बघ पार्वती, मी तुला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक. या गोष्टीनंतर तुला तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील आणि तुझे मन नक्की शांत होईल. एकदा भगवान विष्णू शेषशय्येवर बसल्या बसल्या कंटाळले होते. त्यांच्या मनात एक विचार आला, चला पृथ्वीवर भ्रमण करण्यास जाऊया. बऱ्याच दिवसांपासून पृथ्वीवर भ्रमण झाले नाही. असं म्हणून विष्णूजी आपली तयारी करायला लागले. श्रीहरींना तयार होताना बघितल्यावर लक्ष्मी माता येतात आणि म्हणतात, प्रभू, सकाळी सकाळी तुम्ही कुठे चालले आहात? यावर श्रीहरी सांगतात, मी पृथ्वीवर भ्रमणासाठी जात आहे. यावर लक्ष्मीजी म्हणतात, मी पण तुमच्याबरोबर येऊ का? तुमच्याशिवाय मी इथे एकटी कशी राहू? श्रीहरी म्हणतात, तू माझ्याबरोबर येऊ शकतेस, पण एक अट आहे. ती पूर्ण करशील तर माझ्याबरोबर ये. यावर माता लक्ष्मी म्हणाल्या, तुमच्या अटी काय आहे? मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे, पण मला तुमच्याबरोबर येऊ द्या. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, बघ, 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तू पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशेला जाऊ शकतेस, पण कधीही उत्तर दिशेला जाऊ नकोस. जर तुला ही अट मंजूर असेल तर तू माझ्याबरोबर ये. लक्ष्मी मातेला घेऊन श्रीहरी पृथ्वीवर येतात तर काय बघतात, सूर्यदेवता उगवत होते. रात्र संपत आली होती. चारही बाजूंना हिरवळ होते. त्यावेळी सगळीकडे शांतता होती. अशा शांततेत लक्ष्मी माता मंत्रमुग्ध होतात व सगळीकडे फिरू लागतात. भगवान विष्णूंनी सांगितलं होतं, तू पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशेला जाऊ शकतेस, पण उत्तरेकडे जाऊ नकोस. पण पृथ्वीवर पोहोचल्यावर लक्ष्मी माता वचन विसरल्या. उत्तर दिशेकडून एक सुगंधित वास येत होता. त्या वासात लक्ष्मी माता मंत्रमुग्ध होऊन जातात आणि उत्तरेकडे जातात आणि बघतात तर तिथे एक बगीचा होता. तिथे सुंदर सुंदर फूल उगवलेली होती. त्यांच्या मंद सुगंधाने लक्ष्मी माता प्रफुल्लित होऊन जातात. भगवान शिव म्हणतात, पार्वती, जेव्हा लक्ष्मी त्या सुंदर बगीचेजवळ पोहोचतात तर त्यांना एक फूल खूप सुंदर वाटतं. ते फूल तोडून ते भगवान विष्णूंकडे येतात आणि ते सुंदर फूल श्री विष्णूंना त्या दाखवतात. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, मी पहिलेच तुला उत्तर दिशेला जाऊ नकोस म्हणून सांगितलं होतं. तसं वचन देखील मी तुझ्याकडून घेतलं होतं. तरी देखील तू गेलीस आणि बगीचेच्या मालकाला न विचारता तू ते फूल तोडलेस. त्या माळीने किती मेहनतीने हा बगीचा तयार केला होता आणि तेव्हा तिथे सुंदर फूल उगवले होते. जर तुला फूल हवे होते तर तू त्या माळीला विचारायला पाहिजे होते. तू एका फुलाची चोरी केली आहेस. त्यावर लक्ष्मी माता म्हणाल्या, प्रभू, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. यावर भगवान विष्णू म्हणाले, तू चूक केली आहेस याची शिक्षा तुला जरूर मिळेल. याची शिक्षा अशी आहे की ज्या बगीचेमधून तू फूल तोडले आहेस त्या माळीच्या घरी तू 3 वर्षांसाठी नोकर बनून राहशील आणि त्या बगीचेत काम करशील आणि 3 वर्ष पूर्ण झाले की मी तुला परत वैकुंठ धामात घेऊन जाईल. आणि जर तुझ्यामुळे त्या माळीला काही अडचण आली, त्रास झाला तर तुझी शिक्षा वाढलीच जाईल. पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, अशा प्रकारे लक्ष्मीजी भगवान विष्णूंच्या आज्ञेचे पालन करत होत्या
आणि त्या म्हणाल्या, मी 3 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी तयार आहे. मला माहीत नव्हतं एक फूल चोरी केल्याने एवढी मोठी शिक्षा मला मिळेल. मग लक्ष्मीजी एक गरीब स्त्रीचं रूप घेऊन त्या माळीच्या घरी येतात. माळी खूपच गरीब होता. त्याला 2 मुलं व 3 मुली होत्या. सगळा परिवार मिळून त्या शेतात फुलांचे काम करत होता. तेव्हा कुठे 2 वेळचे जेवण त्यांना मिळत होते. लक्ष्मी जेव्हा त्या माळीच्या घरी येतात तेव्हा माळी म्हणतो, बहीण तू कोण आहेस आणि तू कुठून आली आहेस? इथे सगळीकडे जंगल आहे. तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल. तेव्हा लक्ष्मी माता म्हणाल्या, मी एक गरीब स्त्री आहे. माझी काळजी घेणारं कोणीही नाही. मी खूप दिवसांपासून जेवली पण नाही. जर तुम्ही मला काही काम दिलं तर ते मी सर्व करून देईल. मला तुमच्या घरात आसरा द्या. 2 वेळचं जसं मिळेल तसं अन्न द्या. मी ते खाऊन खुश राहील. त्यावर माळी म्हणाला, बहीण माझी 2 मुलं व 3 मुली आहेत. आजपासून मी असं समजेल की माझे 2 मुलं व 3 ऐवजी 4 मुली आहेत. तू माझी मुलगी म्हणूनच या घरात राहा. माझे मुलं जे खातील तेच तुला मी देईन. जेवढा वेळ तुला आमच्याबरोबर राहायचं असेल तेवढा कालावधी तू आमच्याबरोबर राहू शकतेस. यावर भगवान शिव पार्वतीला सांगतात, जसं माळीने लक्ष्मीला त्या आपल्या झोपडीत घेतलं तेव्हापासून लक्ष्मी त्याच्या झोपडीत काम करायला लागली. लक्ष्मी देवी माळीबरोबर बगीचेत काम करायला जाऊ लागल्या. पहिल्या दिवशी लक्ष्मी जेव्हा घरी आल्या तेव्हा माळी म्हणाला, तू आमच्याकडे पाहुणी आहेस. तू काम करू नकोस. तू आरामात राहा. तू कधीही बगीचेत काम केलं नसशील. तुझं शरीर दुखू लागेल. यावर लक्ष्मी म्हणाल्या, मी हळूहळू काम करेल. मला त्याची सवय होऊन जाईल. लक्ष्मी बगीचेत गेल्याने त्या बगीचेत 1 डालकी फूल निघत होते तेथे 15 डालकी भरून फूल निघू लागले. आणि ते बघून माळी अतिशय खुश झाला आणि म्हणू लागला, माझी मुलगी आली आणि माझ्या घरात आनंद वाढला. मग माळी ते फूल घेऊन विकण्यासाठी जातो तर काय पाहतो, फुलांची किंमत पण वाढते आणि त्यामुळे माळी 4 पटीने पैसे कमवायला लागतो. आता माळीकडे भरपूर पैसे आले म्हणून त्याने एक गाय खरेदी केली आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या माळीची खूपच प्रगती झाली. आता माळीने थोडी जमीन देखील खरेदी केली होती. माळीने सर्वांसाठी नवीन कपडे बनवले. त्याचबरोबर त्याने लक्ष्मीजींसाठी देखील नवीन कपडे बनवले आणि म्हणाला, तुझ्या येण्यामुळे आमच्या घराची गरिबी दूर झाली. आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पैसे येऊ लागले आहेत आणि तू हे घर सोडून कधीच जाऊ नकोस. नंतर माळीने पक्कं घर बनवून घेतलं आणि पूर्ण कुटुंबासाठी दागदागिने देखील खरेदी केले आणि त्यांनी लक्ष्मीजींसाठी देखील दागिने बनवले आणि म्हणाला, माझ्या 4ही मुलींनी दागिने घातले तर मला खूप आनंद होईल आणि जेव्हापासून तू या घरात आलीस तेव्हापासून माझी खूप प्रगती झाली. तू इथून कधीही जाऊ नकोस. माळी म्हणतो, मुलीच्या रूपाने माझ्या घरात माझे सौभाग्यच आले आहे. अशा प्रकारे लक्ष्मीला माळीच्या घरात 3 वर्ष पूर्ण होतात. तेव्हा लक्ष्मी माता माळीला म्हणतात, मला घरी जायचे आहे. मला आज्ञा द्या. तेव्हा माळी म्हणतो, ठीक आहे, तू घरी जा, आराम कर. आता लक्ष्मीजींचे 3 वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा लक्ष्मी माता सर्व दागिने घालून माळीच्या दारात उभ्या राहतात. तिकडून माळी घरी येत असतो. तो पाहतो एक सुंदर स्त्री त्याच्या दारात उभी होती आणि विचार करू लागतो, ही तर माझी मुलगीच आहे, पण हिचे असे रूप कसे झाले? मग त्याला समजते की ह्या तर लक्ष्मी माता आहेत. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की त्यांच्याकडून मी काम करून घेतलं. तेव्हा माळीचे संपूर्ण कुटुंब तेथे येते आणि माळीसहित सगळे लक्ष्मी मातेच्या चरणांवर येतात आणि माफी मागतात. हे लक्ष्मी माता, मला माफ कर. मी नकळत तुझ्याकडून काम करून घेतलं. तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात, माळी तू चिंता करू नकोस. मी तुला न विचारता एक फूल तोडले होते. त्याची शिक्षा मला माझ्या पतीने भगवान श्री विष्णूंनी दिली होती आणि तुझ्याकडे 3 वर्षासाठी नोकर बनवून या बगीचेत काम करण्यासाठी पाठवले होते. मग माळी पळत पळत गेला आणि जेवढे फूल होते ते सर्व मातेच्या चरणांवर वाहिले आणि म्हणाला, माता, एका फुलाच्या बदल्यात तुम्हाला एवढे कष्ट सोसावे लागले. हे सगळे फूल तुमचेच आहे. हे फूल तुम्ही आमच्या परिवाराकडून भेट स्वरूपात स्वीकार करा.
आणि मला माफ करा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, माळीचे बोलणे ऐकून लक्ष्मी माता हसल्या आणि म्हणाल्या, तू खूप छान व्यक्ती आहेस. तू दयाळू व्यक्ती आहेस. तू मला तुझ्याकडे मुलीप्रमाणे ठेवलेस. याबद्दल मी तुला वरदान देते की तुझ्याकडे कधीही धनाची आणि आनंदाची कमी राहणार नाही. तुला व तुझ्या परिवाराला सर्व सुख मिळतील, ज्याचा तू हक्कदार आहेस. आणि आशीर्वाद देऊन माता लक्ष्मी वैकुंठातून आलेल्या रथात विराजमान होतात. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तुला तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळली आहेत. लक्ष देऊन ऐक. लक्ष्मी माळीला म्हणाल्या, जे दयाळू आणि स्वच्छ अंतःकरणाने राहतात तेथे मी वास करते. आपण सर्वांची मदत केली पाहिजे आणि गरिबातील गरिबाला देखील तुच्छ नाही समजले पाहिजे. माळी, जो मला प्रसन्न करण्यासाठी चोरलेले फूल आणतो त्याच्यापासून माझे स्वामी नाराज राहतात आणि अशा मानवाचे कधीही भले होत नाही. अशा मनुष्याला जीवनभर दुःख भोगावे लागतात. असे मनुष्य नेहमी कर्जात बुडालेले असतात. आमची कृपा अशा मनुष्यावर होते. जो मनुष्य सुखी व धनवान होतो तोच मनुष्य नेहमी आम्हाला प्रसन्न करू शकतो. जो व्यक्ती गरिबांची मदत करतो, नीतीने वागतो, गरिबांची सेवा करतो, दयाळू व स्वच्छ अंतःकरणाचा राहतो, त्यांच्या घरात नेहमी प्रेमभावना राहते. आणि जो पूजेत आम्हाला फूल अर्पण करतो, जो चोरीने फूल आणत नाही आणि फुलाबदल्यात माळीला योग्य पैसे देतो, त्या व्यक्तींवर आम्ही प्रसन्न होतो. अशा प्रकारे शिवशंकर पार्वती मातेच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना संतुष्ट करतात. आशा आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.